गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सध्या राज्यभरामध्ये पाहायला आणि ऐकायला मिळतो आहे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा आजचा दिवस आहे। एकीकडे 10 दिवस बाप्पाची सेवा केल्याचा आनंद आहे, बाप्पाचा सहवास लाभल्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे याचं दुःख देखील प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात आहे। आज ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय। आपण याच अनुषंगाने या सगळ्या अपडेट्स विसर्जन मिरवणुकांच्या घेणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, आपण तिकडे जाऊया। त्याचबरोबर मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, सर्व राज्यातल्या महापालिका, नगरपालिका यांनी राज्य सरकारने अतिशय व्यवस्थित चोख व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। कृत्रिम तलाव अतिशय व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे। गणेश भक्तांना गणपती विसर्जनाला कुठली बाधा अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे। सर्व गणेश भक्तांना खूप मनापासून शुभेच्छा देतो। गणरायाकडे काय साकडं असणार यंदाच महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण देशासाठी? गणरायाकडे साकडं गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सांगितलंय घातलं आणि गणरायाला सगळं माहीत आहे। तो विघ्नहर्ता आहे, तो संकट दूर करणारा आहे आणि म्हणून या महाराष्ट्रावरती सगळी अरिष्ट संकट दूर हो, बळीराजा वरती सगळी संकट दूर हो, अरिष्ट दूर हो, बळीराजाच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद चांगलं पीक येऊ आणि माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ, शेतकरी, कष्टकरी, वारकरी सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ गणरायाच्या दिवंगत नेते पाऊस पडतो आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणी विसर्जनामध्ये देखील बाधा येऊ शकते, मोठ्या पाण्यामध्ये लोक जाऊ शकतात, त्याबद्दल कसं? सगळी व्यवस्था प्रशासनाने शासनाने केलेली आहे। गणेश विसर्जनाला कुठलीही अडचण येणार नाही याचा चोख बंदोबस्त नियोजन शासन प्रशासन आणि पोलिसांनी केलं। दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेली नवरात्र आणखी तुम्ही पुढे घेऊन जात आहे। आज त्याचं भूमिपूजन मंडप पूजन झालेलं आहे। येणारा नवरात्र काळ कशा प्रकारे असणार आहे? खरं म्हणजे आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव या ठिकाणी नेंबी नाक्याला सुरू होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन मंडपाचं आज या ठिकाणी झालेलं आहे। नवरात्रोत्सव हा नेंबी नाक्याचा हा महाराष्ट्रात नाही देशात नाही जगभरामध्ये त्याची सर्व दूर कीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव, या नवरात्रोत्सवामध्ये लाखो सर्व देवी भक्त, दुर्गा भक्त, अंबेमाचे भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात। श्रद्धापूर्वक या ठिकाणी दर्शनाला लाखो लोकांचं आगमन होतं आणि म्हणूनच हा नेंबी नाक्याचा नवरात्रोत्सव अतिशय महत्वाचा मानला जातो आणि तो त्याची सुरुवात आज मंडपपूजनाने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।